नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. घेऊया मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचा आढावा. सध्या गोपीनाथ मुंडे यांचा तोल गेला असून आपण काय बोलत आहोत हेच त्यांना समजत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग आणि भजन स्पर्धा 2011च्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. देहू संस्थानचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, डॉक्टर रामचंद्र देखणे, आमदार उदय सामंत, भारत देसरडा, अंकुश कागडे, अभिनेता जितेंद्र जोशी, प्रवीण तरडे, संदीप पाठक, प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यावेळी उपस्थित होते. स्पर्धेच्या योगामध्ये अभंग भजन स्पर्धेसारख्या स्पर्धांमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो. सोबतच महाराष्ट्राची संत परंपराही नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. जबाबदार नागरिक घडण्यासाठी योग्य वेळात संतांच्या कार्याचे संस्कार नव्या पिढीवर व्हायला हवेत, असे पवार यांनी नमूद केले. शालेय शिक्षणामध्ये संतवाणीवर आधारित अभ्यासक्रमाच्या बाबतीत शालेय शिक्षण विभागाशी नक्कीच चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रंगभूमी दिनानिमित्त उपस्थित कलाकारांचा तसेच स्पर्धेच्या राज्यभरातील विभाग प्रमुखांचाही पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लक्ष्मीकांतनी सांगितलं की राज्य सरकारने पण ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. लक्ष्मीकांत जरूर मुंबईला वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं येत असताना हा विषय माझ्याकडे आल्यानंतर तू तिथं काढ, मी संबंधितांना बोलून आपण काय त्याच्यामध्ये मदत करू शकतो, प्रोत्साहन देऊ शकतो, सहकार्य करू शकतो, ह्याबद्दल मला कुठली अडचण येईल असं तरी वाटत नाही. परंतु त्याचबरोबर शिवाजीराव मोरेंनी मगाशी सांगितलं की बाबा संतवाणी विषय हा कंपल्सरी त्या ठिकाणी करावा, आणि ही गोष्ट खरी आहे. अलीकडच्या काळामध्ये मुलांना मुलींना इंटरनेट असेल, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जग इतकं जवळ आलेलं आहे आणि इतकी साधनं त्यांना उपलब्ध झालेली आहे, आणि त्याच्यावर जगात कुठं काय कट देखील वाजलं तर लगेच त्यांना त्या ठिकाणी कळत असतं. परंतु माऊलींनी तुकोबांनी सांगितलेला हा जो काही विचार, आम्ही संत तुकाराम महाराजांच्या 400 वर्ष जन्मशताब्दीला झाल्याबद्दल राज्य सरकारने पुढाकार घेतला आणि देहू, आळंदी, भंडारा डोंगर आणि पंढरपूर इथं जवळपास 400 कोटी रुपयाची कामं आम्ही त्या ठिकाणी करतोय. पैसे विभागीय आयुक्तांच्याकडे जवळपास, कालच मी एक मिटिंग घेतलेली होती, मला आयुक्त सांगत होते की 250 कोटी रुपये आमच्याकडे जमा आहे, आणि मी त्यांना सांगितलं की अतिशय पारदर्शकपणे ती सगळी कामं झाली पाहिजे, दर्जेदार कामं झाली पाहिजे. हा मोठ्या प्रमाणावर भाविक या ठिकाणी येतो. आताही बोलत असताना जितेंद्रने सांगितलं की मी पण पुढच्या येणाऱ्या वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि मला एक गोष्ट अशी वाटत होती, परवा पण मी पारनेरला गेलेलो होतो, अशाच प्रकारचा एक कार्यक्रम होता. तिथं बाबा महाराज सातारकर आलेले होते. खूप मोठा वारकरी संप्रदाय त्या परिसरामध्ये जमलेला होता. माझी स्वतःची भावना होती की हळूहळू काही वर्षांनी नवीन पिढी सुशिक्षित पुढे आल्यानंतर वारीला जाणाऱ्यांची संख्या कमी होईल, पण तसं झालं नाही. उलट वारीला जाणाऱ्यांची संख्या आता वाढतीये. म्हणजे काही जण तर मी असे बघितलेले की हेलिकॉप्टरनी वारीला तिथं येतात, तिथं उतरतात आणि चालत जातात, आणि जिथं मक्काम असेल तिथं पुलंच हेलिकॉप्टरनी बसतात आणि स्वतःच्या घरी झोपतात आणि पुढे सकाळी हेलिकॉप्टरनी येतात. म्हणजे असली देखील, म्हणजे एवढी मोठी ऐपत असणाऱ्या लोकांना देखील आज पांडुरंगाचं किंवा विठोबाचं दर्शन त्या ठिकाणी घ्यावंसं वाटतं. वारीला गेल्यानंतर एक मन प्रसन्न होतं. जे काही आपला परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे, त्याचं निश्चितपणे परदेशी लोक देखील कौतुक करत असतानाचे चित्र आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं. आणि म्हणून या अशा स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या विद्यार्थीनींना देखील ह्याच्या संदर्भातले बारकावे हे निश्चितपणे लक्षात येत आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यास पुणे पोलीस कशा प्रकारे सतर्क राहतील या सरावाचा एक भाग म्हणून डेक्कन परिसरातील KFC मध्ये मॉक ड्रिल करण्यात आले. डेक्कन परिसरातील KFC मॉलमध्ये 2 अतिरेकी घुसले असून तातडीने घटनास्थळी दाखल व्हा, असा संदेश शीघ्र कृती दल, अग्निशामक दल, राज्य राखीव दल, बॉम्बनाशक पथक यांना देण्यात आला. काही वेळातच या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने सगळा मॉल पिंजून काढला.
लपून बसलेल्या 2 अतिरेक्यांच्या मुसक्या आवळून पोलीस त्यांना घेऊन गेले. एकीकडे पोलिसांची मॉक ड्रिलची ही कारवाई सुरू असताना नागरिकांना मात्र याविषयी काहीच माहिती मिळत नसल्याने अफवा पसरण्यास सुरुवात झाली. उद्योगमंत्री नारायण राणे आणि राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये पेटलेल्या वादाचे लोण पुण्यात पसरले असून KFC मधील राणेंचे कार्यालय फोडण्यात आल्याची अफवा पसरली. त्याचबरोबर KFC मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचीही अफवा पसरली होती. पोलिसांनी सरावाचा एक भाग म्हणून मॉकड्रिल गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान शहरामध्ये आतापर्यंत केलेल्या 5 ते 6 मॉकड्रिलमध्ये आजच्या मॉकड्रिलचा रिस्पॉन्स टाइम सुधारला असल्याचे पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी सांगितले. पोलीस, अग्निशामक दल, राज्य राखीव दल, बॉम्ब शोधक पथक खूप कमी वेळात घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या ठिकाणी आर डेक्कन हा जो मॉल आहे या ठिकाणी आम्ही ही मॉकड्रिल आज या ठिकाणी घेतलेली आहे. याच्यामध्ये 2 लोक घुसलेले आहेत अशा प्रकारची इन्फॉर्मेशन होती. पीटर डेक्कन म्हणजे सिनियर PI डेक्कन यांनी याबद्दलची माहिती कंट्रोलला आणि आम्हा सगळ्यांना प्राप्त झाल्याबरोबर या ठिकाणी झोन 1 मधून सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी पाचारण करण्यात आले. BDDS, QRT, RCP 1, झोन 1 स्ट्रायकिंग यांनाही बोलवण्यात आलं आणि चांगल्या प्रकारे हे कॉर्डनही या ठिकाणी झालं गेलं. बेसमेंट आणि दोन्ही बाजूला असणारे रोड हेही महत्त्वाचे होते. त्याचबरोबर सायफर म्हणून जे आहे त्या समोरच्या बिल्डिंग ह्या सुद्धा आम्ही याच्यामध्ये कव्हर केलेल्या होत्या आणि अशा प्रकारच्या आज या ठिकाणी ड्रिल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. लोकांना जे आहे ते बाहेर काढलेलं आहे. CCTV तिकडे जे होते आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याचाही आम्हाला फायदा त्याच्यामध्ये झालेला आहे. अशा प्रकारे ही मॉकड्रिल आज या ठिकाणी घेतलेली आहे. जंगली महाराज रस्त्यावरील चौकाचे ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी पुंडलिक उर्फ दादा चौधरी चौक असे नामकरण करण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिरासमोरील पिझ्झा हटच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरील चौकाचे ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी पुंडलिक उर्फ दादा चौधरी असे नामकरण करण्यात आले. चौकाचा नामफलक अनावरण सोहळा महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते पार पडला. यावेळी वंदना चव्हाण, अंकुश काकडे, दत्तात्रय खाडे, बाळासाहेब बोडके, सोहळ्याचे आयोजक रवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. याच वेळी अंकुश काकडे यांच्या हस्ते चौकातील फलकाचेही अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या चौकात सावधानतेने वाहने चालवण्याचा इशारा देण्यासाठी तसेच अपघात टाळावे यासाठी नवीन ब्लिंकर्सही लावण्यात आले. त्याचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले. कैलासवासी पुंडलिक चौधरी हे 160 वर्षे जुन्या आणि 70,000 पुस्तके असलेल्या पुणे नगर वाचन मंदिर या वाचनालयाचे संचालक होते. तसेच पुणे सार्वजनिक सभेचे सदस्यत्वही त्यांनी भूषवले होते. विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन, गणेशोत्सव विसर्जन समिती निरीक्षक, होमगार्ड अधिकारी, सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट मास्टर इत्यादी विविध पदांवरही ते विराजमान होते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांना उत्कृष्ट नागरिक म्हणूनही गौरवण्यात आले होते. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा बहुमान करण्यासाठी या चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन पुणे मनपा स्वीकृत सदस्य रवी चौधरी यांनी केले. कारच्या व्यवहारापोटी खोटा धनादेश देऊन 4.25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी बापलेकांना अटक केली. गिरीश शंकर वेदपाठक आणि प्रशांत गिरीश वेदपाठक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डॉक्टर शिवदर्शन मोहनलाल अगरवाल यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. वेदपाठक यांचा ऑटो कन्सल्टंटचा व्यवसाय असून त्यांनी डॉक्टर अगरवाल यांच्याकडून त्यांची कार विकत घेतली होती. त्यासाठी वेदपाठक यांनी डॉक्टर अगरवाल यांना 4,30,000 रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र हे धनादेश न वटल्याने त्यांनी पुन्हा वेदपाठक यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ही कार आपण विकल्याचे वेदपाठक यांनी डॉक्टर अगरवाल यांना सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर अगरवाल यांनी वेदपाठक पिता पुत्रांच्या विरोधात फिर्याद दिली. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना दाखल झालेली आहे आणि याच्यामध्ये बाप आणि मुलगा हे तरी आत्तापर्यंत निष्पन्न होत असल्याचं दिसून आलेलं आहे. याच्यामध्ये ही जी व्यक्ती आहे एक उदाहरण म्हणून आणखीनही अशा केसेस होत असतील, पण पोलीसच्या समोर आत्तापर्यंत ही केस आलेली आहे की ज्याच्यामध्ये 4 व्हीलर व्हेकलचे खरेदी करतो हा माणूस आणि त्यापोटी त्यांना चेक देत असतो. दरम्यानच्या काळात थोड्या दिवसामध्ये
हा जो आहे तो दुसऱ्या गिरायकांना ते भान जे आहे ते विकत असतो आणि त्याच्याकडून मात्र त्या गिरायकाकडून नगद रूपामध्ये पैशाच्या रूपामध्ये रोख कॅश तो घेत असतो. चेक जो दिलेला असतो तो बँकेमध्ये बाउन्स झाल्यानंतर ज्या वेळेला तो खरेदी करतो पहिल्या गिरायकाकडून मालकाकडून, त्यावेळेला त्यांच्याकडून ट्रान्सफरचं इन्व्हॉइससुद्धा घेत असतो. परंतु चेक बाउन्स झाल्यामुळं मग तो जो मालक आहे, मूळ मालक, तो त्यांना ऑब्जेक्शन घेतो. RTO वगैरे इकडे ते ऑब्जेक्शन त्याचे घेतात आणि ती गाडी ज्या गिरायकाला विकलेली आहे नंतर सेकंड गिरायक जो आहे त्याला ती मग त्याच्या नावावरती ट्रान्सफर होत नाही आणि म्हणून दोन्ही लोक याच्यामध्ये परेशान होत असतात. हे टाळण्यासाठी आत्तापर्यंत आमच्याकडे 2 लोकांनी कंप्लेंट अशा प्रकारच्या इकडं खडक पोलीस स्टेशनला केलेल्या आहेत. आणखीनही तक्रारी येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पोलीस सविस्तरपणे जाऊन तपास करीत आहे. हा जो माणूस आहे हा साधारण 2-1 महिन्यापासून ह्या गिरायकाला अशा प्रकारे हे विकलेलं असल्याचं आणि हे सुरू असल्याचं पोलीसपर्यंत माहिती आलेली आहे आणि आणखीनही सविस्तरपणे पोलीस याच्यामध्ये चौकशी करत आहे. म्हणून आता या घटनेच्या अशा लोकांपासून बचण्यासाठी वाचण्यासाठी लोकांना असे आमची विनंती आहे की अशा लोकांपासून वाचलं पाहिजे. तुमची पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांना ते व्हेकल दिलं पाहिजे किंवा पैसे दिले पाहिजे आणि साईड बाय साईड आपण ज्याला म्हणता येईल त्याप्रमाणे लगेच त्यांनी व्यवहार करणं गरजेचं आहे. तो रिप्युटेड माणूस, त्याचं रिप्युटेशन काय आहे याच्याबद्दलची खात्रीसुद्धा करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिक संस्थानाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करण्यात आला. श्री सातपुडा निवासिनी मनुदेवी सांस्कृतिक संस्थान आकुर्डी येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 1100 पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवानंतर मान्यवरांच्या हस्ते मनुदेवीची आरती करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने दिला जाणारा मनुश्री पुरस्कार यावर्षी निगडी प्राधिकरणातील सामाजिक कार्यकर्ते रमेश फलके यांना सकाळ वृत्तपत्राचे मुख्य वार्ताहर अविनाश चिलेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि चांदीचा मुकुट हे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी लेवा समाजाचे ज्येष्ठ उद्योजक भागवत झोपे, विष्णू झोपे, रवींद्र बराटे, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचेही सत्कार करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात चिलेकर म्हणाले, पिंपरी चिंचवडमध्ये फालके यांच्यासारख्या गुणी कार्यकर्त्यांची सर्वच स्तरावर गरज असून सर्वांनाच गावच्या मातीची ओढ असायला पाहिजे. तसेच खानदेशातील लोक इतर राज्यात जाऊन आपल्या कुलदैवतेचे उत्सव साजरे करतात. त्यामुळे त्या समाजातील लोक एकत्र येतात. त्यामुळे आपला समाज पुन्हा एकरूप होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी रसिकांना वरणबाटीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रसिकांसाठी हेरंब पायगुडे यांच्या पोवाड्याचा आणि नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. It's